नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओत आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत। आजची तारीख आहे 14 मार्च आणि कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये कशा प्रकारे आवक आहे आणि किती प्रमाणावर कांद्याला बाजारभाव मिळतोय आणि त्याचबरोबर उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याची किती प्रमाणात आवक आहे ती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले अगोदर मित्रांनो आपण बाजार समिती बघणार आहोत। कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 10,153 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 465 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 4,293 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। राऊरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 774 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। कराड या बाजार समितीमध्ये 198 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये। सोलापूर या बाजार समितीमध्ये 94,044 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 12,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 181 रुपये, सर्वसाधारण भाव 1,039 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 448 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये। त्याचबरोबर नागपूर या बाजार समितीमध्ये 2,200 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये। चांदवड या बाजार समितीमध्ये 16,465 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 155 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,365 रुपये आणि सर्वसाधारण भाव 770 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 5,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 2,169 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 615 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,151 रुपये आणि सर्वसाधारण भाव 940 रुपये। शिरपूर या बाजार समितीमध्ये 240 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,475 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 27 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। हिंगणा या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,867 रुपये। सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 8,255 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 1,600 रुपये होता। पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 665 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। त्याचबरोबर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 17 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये। शेवगाव या बाजार समितीमध्ये 530 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये। शेवगाव या बाजार समितीमध्ये 530 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। शेवगाव या बाजार समितीमध्ये 413 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 413 रुपये, जास्तीत जास्त भाव कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 350 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव
1450 रुपये. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 19,800 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. आणि पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 1,430 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,499 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे कांद्याचे बाजारभाव बघितलेले आहेत आणि आजच्या बाजारभावानुसार तर आपल्याला हे समजलंच आहे की कांद्याची आवक ही भरपूर प्रमाणात बाजार समित्यांमध्ये वाढलेली आहे, पण बाजारभाव मात्र काही वाढलेले नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.